मी मॅडमला जस्ट म्हणलं की आपण वेळ, कारण 12:30 मला दिली होती आणि मला असं हवं आहे की इंटरॅक्टिव्ह सेशन ठेवूया. त्यामुळे मी थोडंसं स्वतःच सुरू करतो. बेसिकली माझं नाव केतन चंद्रशेखर जोगळेकर. मी व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि 2016 साली मी बँकिंगमध्ये NPA या अतिशय वेगळ्या सब्जेक्टमध्ये PhD केली आणि तिथपासून मी बँकिंग कमिटीवर आहे. सो मी बँकर पण आहे आणि CA पण आहे. त्यामुळे आजचा जो विषय मला दिला आहे तो थोडा मी थिअरॉटिकल प्रॅक्टिकल घ्यायचा विचार करतोय, कारण सगळेच जोगळेकर आहेत, त्यामुळे सगळं घरचंच आहे. इतर वेळेला कसं असतं, प्रोफेशनल लेवलला गेलं की आपल्याला माहीत असतं आपण काय बोलणार आहे, पण इथे मी ज्यांच्या सोबत काम केलंय तेच इथे आहेत, त्यामुळे जरा बोलताना आज मी ऑकवर्ड आहे, सांभाळून घ्या. बेसिकली आता आपण जे 4 मान्यवर व्यावसायिक बघितले ते ऐकताना मला असं वाटलं की खरंच CA हे खूप वृक्ष आहे, कारण हे काहीतरी कमवत आहेत आणि त्यांचं गुडविल आहे. आम्हाला शेवट मानलं जातं, म्हणजे CA हे कधी बाबा GST रिटर्न भरायचे आता जायलाच लागणार आहे, किंवा बँकरनी सांगितलंय जा जरा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन ये, मग पळा रे. शेवटचा माणूस कोण, ज्याला फी द्यायची आहे बाबा CA. किंवा काही वेळा असं होतं की बरेच वेळा ऑडिट रिपोर्ट मग आता लास्टला पळायचं आहे, निदान आत्ता तरी डेट वाढली आहे. सो CA म्हणजे हे आपण म्हणू की अगदी लास्ट रिसॉर्ट असतो. हे व्यावसायिक मी खरंच कौतुक करेन आणि सगळ्यांचंच कौतुक करेन. आय थिंक आपण टाळ्या वाजवूया की इथे सगळे MSME स्वतःला खरंच काहीतरी करून आले. आणि मला जो सब्जेक्ट दिला तो मी मुद्दाम मागून घेतला की MSME, कारण आता खूप वेगळ्या व्याख्या झाल्यात MSMEच्या, आणि MSME आणि बँकिंग गव्हर्नमेंट पॉलिसीज हा सब्जेक्ट आहे. पण मी तो थोडासा थिअरॉटिकल आणि मग इंटरॅक्टिव्ह, त्यामुळे कृपया माईक आहे ना, माईक फक्त फिरवूया. हां, कारण इंटरॅक्टिव्ह असलं की बरं असतं. थिअरॉटिकल जस्ट मी टेक्निकल बोललो की तुम्हाला कंटाळा येईल. जेवणाच्या आधीचा वेळ आहे, त्यामुळे तशी थोडीशी हे आलेली असते. एनिवे, त्यामुळे मी जोगळेकर कुलवृत्तांत समितीचंही आभार आत्ताच मानतो की मला इथे संधी दिली. आता जेव्हा आपण MSME आणि बँकिंग किंवा आपण गव्हर्नमेंट योजना म्हणतो, तेव्हा MSME सेक्टरला कायम बँकेमध्ये पहिल्यांदा जेव्हा ते कर्ज घेतात आणि त्यानंतर रिन्युअल्सना किंवा जेव्हा एक्सपांड होतो त्या वेळेला जावं लागतं. आणि कोविड नंतर ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट मला असं नेहमी वाटतं की काही गोष्टी ॲड्रेस करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या मते हे प्रत्येकाकडे असेल, प्रत्येकाच्या बॅगेत दिलं आहे. एक मी सिनॉप्सिस मांडलेला आहे, कारण गव्हर्नमेंट योजना आजकाल गुगलवर सगळीकडे मिळतात, त्यामुळे आपल्याला थिअरॉटिकल माहीत असतं. पण माझा आजचा प्रयत्न राहील की मी थोडं प्रॅक्टिकल बोलेन, कारण प्रत्येक व्यावसायिकाला मला माहिती आहे एक असतं की बाबा कुठल्याही योजनेत घाल पण मला कर्ज दे. म्हणजे त्यांना असं स्पेसिफिक योजना किंवा त्याप्रमाणे त्याच्या गाईडलाईन्सप्रमाणे कर्ज हवं असं नसतं. सो मी थोडंसं प्रॅक्टिकली बोलतोय थिअरॉटिकली बोलण्यापेक्षा. माझ्या समेशन्समध्ये मी विविध योजनांचा एक आढावा घेतला आहे. बॅक टू कोविड नंतर बऱ्याचशा MSMEsना जे काही प्रश्न आले त्यामध्ये आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी काही स्कीम्स लॉन्च केल्या आणि अत्यंत दूरगामी किंवा आपण दूरदृष्टीने लॉन्च केल्या. त्यामध्ये CGTMS ही खूपच पॉप्युलर स्कीम आहे, ज्यावर आपण बोलूया. आणि त्यानंतर इन्शुरन्स बेस काही क्रेडिट लिंक स्कीम्स त्यांनी आणल्या ज्या MSMEसाठी आहेत. आता गंमत अशी आहे की MSMEची व्याख्या पण बदलली आहे. त्यामुळे पूर्वी असं होतं की साधारणतः 10 ते 25 करोडपर्यंतचा टर्नओव्हर MSME मानत होते. आणि मी बरेच वेळा मी स्वतः बँकिंग कमिटीवर असल्यामुळे मी
दिल्लीमध्ये काही वेळा पॉलिसीजमध्ये हे नेहमी मांडतो की आता MSME 100 कोटीपर्यंत पोहोचल्यामुळे काय झालंय, 10 रुपयापासून 100 कोटीपर्यंत हा पूर्ण MSMEचा एक हे झालाय सेक्टर. त्यामुळे बँकांची बघण्याची जी संकल्पना आहे ही ब्रॉडन व्हायला पाहिजे असं माझं कायम म्हणणं असतं. आणि त्यामुळे मी काही प्रेझेंटेशन्स तिथं दिली, तर त्यामध्ये एक असं आपण म्हणू की आमच्या इन्स्टिट्यूटकडनं काही प्रेझेंटेशन्स गेली. त्यामुळे त्यांनी नंतरच्या काळात काही कॅटेगरायझेशन केलं. त्यामध्ये मला सांगायला अत्यंत आनंद होतो की PMMY म्हणजे प्रधानमंत्री एक मुद्रा योजना, ती महिलांसाठी विशेष करून, मगाशी मॅडम खूप सुंदर बोलल्या महिलांविषयी, तर महिलांसाठी खूप सुंदर स्कीम लॉन्च झाली आहे. आणि खरोखरी मी सांगतो, माझ्याकडे डेटा अवेलेबल आहे. त्या स्कीमचा खरंच अंत्योदय, जे आम्ही परिवारात म्हणतो, अंत्योदयपर्यंत त्याचा बेनिफिट झालेला आहे. त्याप्रमाणे एक क्रेडिट गॅरंटी स्कीम पण मी यामध्ये म्हटली आहे. मी त्या आमच्या विवेचनात मी ते केलेलं आहे. बेसिकली गव्हर्नमेंट योजना ह्या आपल्याला माहिती आहे की त्या बँकांमधूनच पुढे एक्झिक्यूट होतात. त्यामुळे जेव्हा व्यावसायिक एखाद्या बँकेत जातो तेव्हा आपल्याला 5 प्रकारचे प्रश्न नाही, पण 5 प्रकारच्या विविध पातळींवर बँकरशी डील करावं लागतं. मग ती योजना कुठली असो. तर मी या आपल्या संवादामधनं त्या 5 महत्त्वाच्या ज्या बाबी आहेत त्याचा एक आपण म्हणू उहापोह, आणि नंतर इंटरॅक्टिव्ह, कारण इंटरॅक्टिव्ह सेशनमध्ये मला असं खूप वेळा जाणवतं की लोकांना वेगवेगळे प्रश्न असतात की हे काय करायला हवं, हे कसं करायला हवं, मग आमचा स्पेसिफिक बिझनेस आहे तर काय करायला हवं. तर आपण प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रश्न घेऊया. बेसिकली 5 ज्या बाबी ठळकपणे मी मांडतो जेव्हा आपण एखाद्या बँकेत जातो. असं समजा प्रत्येक जण बँकेत गेलाय कधी ना कधी तरी व्यवसायाच्या सुरुवातीला, मग तो गव्हर्नमेंट बिझनेस असो माधव सरांचा, किंवा मॅन्युफॅक्चरिंग असो, सर्व्हिस इंडस्ट्री असो. आपण जेव्हा बँकेत जातो तेव्हा आपल्याकडे बेसिकली एक लिस्ट दिली जाते की ही लिस्ट आहे, तुम्ही ही द्या. विविध योजना आहेत त्याप्रमाणे ती लिस्ट द्या. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रोजेक्ट रिपोर्ट. खूप महत्त्वाचं एक डॉक्युमेंट बँकेत मागितलं जातं. आणि मी नेहमी CA क्षेत्र असो किंवा व्यावसायिकात असो, मी असं नेहमी म्हणतो, प्रत्येक व्यावसायिकाने प्रोजेक्ट रिपोर्ट स्वतः वाचावा. बरेच वेळेला आम्हाला असं जाणवतं की CA कडे जातात, करावं प्रोजेक्ट रिपोर्ट, एक 5 वर्षाचा टिपिकल प्रोजेक्ट रिपोर्ट. फॉर एक्झाम्पल, आता एक कॉस्मॅटिक आपण एक एक्झाम्पल घेऊ. आता ॲज अ चार्टर्ड अकाउंटंट मला कॉस्मॅटिकची इनफ माहिती कशी असेल. मी आपला एक स्टँडर्ड इंडस्ट्री स्टँडर्ड घेतो, एक 5 वर्षाचा प्रोजेक्ट रिपोर्ट व्यावसायिकाला देतो. आणि मी बँकर असल्यामुळे मी ते टिपिकली रेशोजमध्ये देतो की करंट रेशो हे ते सगळं. आणि मग व्यावसायिक जेव्हा बँकेत जातो तेव्हा अजूनच वेगळे प्रश्न त्याला येतात. त्यामुळे मी नेहमी असं सांगतो, कुठल्याही गव्हर्नमेंट योजना असो, मग CGTMS असो, PMMY असो, इन्शुरन्स बेस कुठल्याही योजना असो, प्रत्येक व्यावसायिकाने आपला प्रोजेक्ट रिपोर्ट, इनफॅक्ट CA ला क्वेश्चन केला पाहिजे की हे कसं आलं, माझा टर्नओव्हर पुढे जाऊन कसा होणार आहे. कारण मला माहिती आहे ॲज अ व्यावसायिक माझे लोक काय काय कामं करतायत, किंवा माझे लोक एक्झॅक्टली काय नंबर ऑफ आवर्स, लाईक सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये बरेच वेळा असं होतं की नंबर ऑफ आवर्सवर ते काम करत असतात. आणि आम्ही आपलं स्टँडर्ड एक $11 ते $35 घेतो, प्रोजेक्ट रिपोर्ट करतो, संपला विषय. त्यामुळे मी नेहमी असं सांगतो की प्रोजेक्ट रिपोर्ट हा सगळ्या व्यावसायिकांनी, इथं बसलेले जे कोणी व्यावसायिक आहेत त्यांनी कृपया घरी जाऊन परत एकदा आपला प्रोजेक्ट रिपोर्ट जेव्हा बँकेमध्ये तुम्ही दिलाय तो वाचा. तुम्हालाच कळेल की हा प्रोजेक्ट रिपोर्ट असा नसता दिला तर बरं झालं असतं. लोन मिळेल न मिळेल हे वेगळं, सरकारी योजना आपल्यासाठी आहेत किंवा त्याचं कसं इम्प्लिमेंटेशन करायचं हे मी लास्टला अगदी 5 मिनिटात सांगेन. पण हे जे मुद्दे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत की प्रोजेक्ट रिपोर्ट आपण वाचणं गरजेचं आहे. इथे अमोल सर CA, मी CA, तरी सुद्धा मी सांगतो CA याला छेद देऊन
की तुम्ही सीए ला घेऊनच जाऊ नका बँकेत. माझं तर स्पष्ट मत आहे. स्वतः सरकारी योजनांचा थोडासा आजकाल गुगलमध्ये अभ्यास असतो आणि स्वतः तो प्रोजेक्ट रिपोर्ट मांडा. बँकरला जास्त विश्वास येतो. आम्ही सीए लोक हे कन्सल्टंट आहोत फायनान्शियल, त्यामुळे बरेच वेळा असं होतं की आम्ही काही ठोकताळ्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट मांडत असतो आणि व्यावसायिक स्वतः जेव्हा क्रिएटिव्हिटी करत असतो किंवा स्वतः काही करत असतो तेव्हा त्याच्या फायनान्शियल फिगर या कधीतरी वेगळ्या असतात. त्यामुळे बँकरला कळतं बाबा याला कुठल्या योजनेत बसवायचे, वेदर इट इज CGTMS, वेदर इट इज PMMY, वेदर करतोय कुठली कर्ज योजना असो, वेदर इट इज अ प्रोप्रायटरी कन्सर्न, वेदर इट इज अ पार्टनरशिप और प्रायव्हेट लिमिटेड, सिव्हिल प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द हिस्ट्री ऑफ युअर क्रेडिट पॉलिसीज. आणि तेव्हा आपल्याला असं कळतं की अरे सिव्हिल माझं एवढं आहे आणि सिव्हिलमध्ये एक्झॅक्टली काय एन्क्वायरीज असतात, त्यामध्ये काही DPDs असतात. मी थोडं टेक्निकल बोलतोय कारण गरजेचं आहे आणि प्रत्येक व्यावसायिकाने अवेअर करणं ते गरजेचं आहे. आणि त्यावेळेला ते CA कडे येतात किंवा इव्हन बँकरकडे जातात. आता आम्ही पण बँकर, मीही बँकर आहे, त्यामुळे ते माझ्याकडे येतात की सर अहो तुम्ही लोन का नाकारताय किंवा लोन का हे करताय. मग मी सांगतो अरे मित्रा तुझं सिव्हिल मध्ये DPDs आहे. मग तो विचार करतो अरे DPDs काय, मी तर सगळे हप्ते नीट भरले किंवा मी तर लोन व्यवस्थित भरले. पण त्यावेळेला त्याला कळतं की नाही आपण एक EMI बेस्ड ज्या स्कीम्स आहेत त्यामध्ये काही वेळा 1-2 दिवस इकडे तिकडे झालेत, नकळत झाले असतील, इंटेन्शनली खूप कमी असतं. कारण MSMEs बाबत मला एक ठाम विश्वास आहे की ते कधीही डिफॉल्टर जरी असले तरी इंटेन्शनल डिफॉल्टर नसतात. कारण प्रत्येक MSMEच्या लाईफमध्ये एक असं येतच जेव्हा बिझनेस की फायनान्स याचा निर्णय घ्यावा लागतो. आणि व्यावसायिकांनी, मी सांगतो कारण मी MPA मध्ये PhD केली आहे, व्यावसायिकांनी बिझनेसला प्राधान्य द्यावं. फायनान्सेससाठी कन्सल्टंट आहेत, ते तुमचं फायनान्सेस नीट करून देऊ शकतात. पण माझा आत्मा हा व्यवसाय आहे, त्यामुळे व्यवसायाकडे लक्ष देताना थोडं 19-20 झालं. आपण इन्फॉर्मल बोलतोय म्हणून मी जर फॉर्मल डायसवर असतो तर ही वाक्य योग्य नाहीये. पण जेव्हा आपण सिव्हिल किंवा फायनान्सेस आपले ॲनालाइज करतो तेव्हा बिझनेसमननी सिव्हिलकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. सरकारी योजनांमध्ये बरेच वेळेला असं होतं जेव्हा ड्राफ्टिंग असतं त्यावेळेला बँकांचे अधिकारी, RBI आणि गव्हर्नमेंट हे ह्या डिसिप्लिनवर कायम लक्ष ठेवून असतात की एखाद्या व्यावसायिकाचं सिव्हिल काय. आणि त्यामुळे मी प्रत्येकाला एक विनंती करेन की सिव्हिलवर लक्ष द्या, आपलं क्रेडिट रेटिंग काय आहे. आणि जर एखादं सिव्हिल तुम्हाला थोडं वाटत असेल की हे माझं नाही आहे किंवा हे माझं एक्झॅक्टली मी हे कर्ज घेताना ही टर्म्स होती. कारण बरेच वेळा असं होतं की आपण एक स्टँडर्ड फॉर्मॅट असतो, आपण त्याला साईन करून मोकळं होतो, कर्ज घेतो. पण जेव्हा टर्मशीट येतं लोनचं तेव्हा लक्षात येतं अरे यामधल्या ज्या टर्म्स आहेत या तर माझ्यासारख्या छोट्या व्यावसायिकाला किंवा मीडियम व्यावसायिकाला काहीतरी वेगळ्याच त्यांनी नोंदी केलेल्या आहेत. आणि मग त्याचा इनडायरेक्ट अफेक्ट किंवा इफेक्ट हे सिव्हिलवर होतो. त्यामुळे मी इथं या डायसवरनं सांगेन की आपण प्रत्येकाने आपलं सिव्हिल थोडंसं इंटरव्हल्समध्ये चेक करत जा. आणि जर वाटलं तुम्हाला तर सरकारी योजना किंवा प्रायव्हेट योजना, प्रायव्हेट बँक्स तर खूपच स्ट्रिक्ट आहेत, नॅशनलाइज बँक थोडंसं तरी सिव्हिलमध्ये हे घेतात, तर त्यावेळेला आपण त्याचा योग्य तो आपण व्यवस्थितरित्या आयटम वाईज त्याचा हे करावा, अभ्यास करावा, फायनान्शियल कन्सल्टंटला दाखवावं आणि आपलं सिव्हिल कसं नीट करता येईल. सिव्हिलची साईट आहे त्याच्यावरनं आपण नीट करू शकतो. तिसरी गोष्ट जी तुमच्या जिव्हाळ्याची आहे की बऱ्याच वेळा असं होतं की सरकारी योजना आहे, फॉर एक्झाम्पल CGTMS आहे. आता CGTMS योजना काय आहे तर CGTMS योजना ही कोलॅटरल फ्री असं सांगितलं जातं. खूप महत्त्वाचं वापरतोय शब्द, कोलॅटरल फ्री आहे असं सांगितलं जातं.
ती इन्शुरन्स बेस्ड स्कीम आहे आणि ती अशा व्यावसायिकांसाठी आहे जे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतायत. सर्व्हिस इंडस्ट्रीला त्याचे काही पॅरामीटर्स आहेत. आता जेव्हा मी मॅन्युफॅक्चरर म्हणून उभा आहे बँकेसमोर, त्यावेळेला मला प्लांट अँड मशिनरी, फॅक्टरी आणि इतर गोष्टी सेटअप करायच्या. आता यावेळेला मी CGTMS अंडर ॲज अ MSME गेलो तर मला आत्ता नवीन 2024 नंतर गव्हर्नमेंटने 5 करोडची लिमिट दिली. मग आता मी काय करतो, मला सांगणारे सांगतात की घेऊन टाक 5 करोड. माझी तेवढी कपॅसिटी आहे का हे मी पहिलं बघितलं पाहिजे. म्हणजे आपली कुठलीही सरकारी योजना जी आहे त्याचे मॅक्सिमम लिमिट आणि मिनिमम लिमिट यामध्ये आपण विचार करून ॲप्लिकेशन केलं पाहिजे. हे मी का सांगतोय तर बऱ्याच वेळेला CGTMS या स्कीममध्ये आम्हाला असं लक्षात येतं की या स्कीममध्ये 25% ओन कॅपिटल लागतं. खूप टेक्निकल होत नाहीये ना? ओके. तर 25% स्वतःचं कॅपिटल लागतं. आता कसं, तर फॉर एक्झाम्पल माझी प्लांट अँड मशिनरीची इन्व्हेस्टमेंट 100 रुपये आहे, तर मला 25 रुपये ओन कॉन्ट्रीब्युशन वेंडरला पे करायचे. मला 75 बँकेकडनं मिळणार आहे. हा सिम्पल रूल CGTMS मध्ये आहे. तिथे कुठेही कोलॅटरल सिक्युरिटी नाही, म्हणजे मला कुठली वेगळी सिक्युरिटी आणायची नाही आहे. प्लांट अँड मशिनरी विल बी माय प्राईम सिक्युरिटी आणि मला त्याच्यावर इन्शुरन्स बँक करते आणि 2% इन्शुरन्स दर वर्षाला मला भरायचं. अगदी सिंपल स्कीम गव्हर्नमेंटने लॉन्च केली आणि अतिशय दूरदृष्टीने लॉन्च केली आहे MSME साठी. आता होतं काय, ज्या वेळेला मी CGTMS या स्कीम खाली अप्लाय करतो त्यावेळेला माझी जरी प्लांट अँड मशिनरी मधली इन्व्हेस्टमेंट 100 असेल तरी बरेच MSME जे माझ्याकडे मी बघतो, कारण आत्ताच मी नॅशनल MSME कॉन्क्लेव्ह अरेंज केलं होतं आणि त्यावेळेला बऱ्याच MSMEजना मी बोलवलं होतं आणि त्यांनी सांगितलं, सर आम्हाला असं सांगण्यात आलं की जो 100 रुपये हवेत ना तुला, 75 मिळणार आहेत, तर तू 150चं इन्व्हॉइसिंग कर, त्याच्या 25% तू दे आणि 100 रुपये कर्ज घे. मी त्याला पहिले सांगितलं कुठलीही सरकारी योजना यासाठी नाही. ओव्हर इन्व्हॉइसिंग इज द बिगेस्ट प्रॉब्लेम इन केस ऑफ एनी बिझनेस. आणि मी प्रत्येकाला सांगत असतो की ओव्हर इन्व्हॉइसिंगचे तोटे काय आहेत. आता बघा, मी जर 100 रुपयाचा इन्व्हॉइस करतोय, मला GST 18% असं अजून करू, आता कमी झालेत रेट, पण 18% अजून करू म्हणजे 118 रुपये. मला 18 रुपये GST तर व्हेंडरला द्याव्या लागणार आहे. 25 रुपये माझं ओन कॉन्ट्रीब्युशन आहे आणि 75 बँक देणार आहे CGTMS अंडर. मला कुठलीही कोलॅटरल सिक्युरिटी द्यायची नाही आहे आणि मला फक्त इन्शुरन्स बेस्ड स्कीम घ्यायची. मी काय करतो, मी 150 रुपयाचं इन्व्हॉइस व्हेंडरला द्यायला सांगतो. म्हणजे 25% किती झाले, ऑलमोस्ट 37 लाख, म्हणजे 37 रुपये. आता माझे ओन कॉन्ट्रीब्युशन वाढलं, त्यानंतर माझा GST वाढला, त्यानंतर माझा रेव्हेन्यू आणि एक्सपेंडिचरचा रेशो बदलला आणि फायनली जर याचं सगळं गोळाबेरीज केलं तर व्यावसायिकांना एक लक्षात येईल की फायनली मला 75 रुपये हवे ना, फार तर जाऊन मला 80 रुपये मिळणार आहेत. एवढं सगळं करू आणि या सगळ्याचा जो एक्सरसाइज आहे त्याची ॲडमिन कॉस्ट 5 रुपये. काय फायदा झाला? त्यामुळे मी नेहमी हे सांगतो, जेव्हा बँकर किंवा जेव्हा आमच्यासारखे कन्सल्टंट ज्या वेळेला एक लोन स्ट्रक्चर करत असतात त्यावेळेला मी प्रत्येकाला सांगतो की डोंट डू एनी ओव्हर इन्व्हॉइसिंग ॲट ऑल. CGTMS स्कीममध्ये तुम्हाला जो फायदा खरंच मिळणार आहे आणि माझी कळकळीची विनंती आहे, तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढेच घ्या. अनेक लोक सांगतात राहू दे रे 10 रुपये तुला CCला वापर कॅश क्रेडिटला, आणि कॅश क्रेडिट जगातलं सगळ्यात फॅब्रिकेटेड टर्म ऑफ लोनिंग आहे, कारण त्याचं युटिलायझेशन अतिशय वेगळ्या पद्धतीने होतं. हे माझा प्रॅक्टिकल 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे कॅश क्रेडिट न घेता आपण प्लांट अँड मशिनरीची इन्व्हेस्टमेंट आहे, आपण प्लांट अँड मशिनरीमध्ये करू ना. माझी फॅक्टरीची इन्व्हेस्टमेंट आहे, मी फॅक्टरीमध्ये करेन.
उद्या मला एक्सपान्शन करायचं, जसं तुम्ही सांगितलं 3 फॅक्टरी आहेत, मला 4थी करायची, मी तेवढ्यावरच फोकस करेन. मी त्या 3 फॅक्टऱ्यांचा एक्सपेंडिचर 4थीकडनं काढणार नाही CGTMS मध्ये, की मला मिळते CGTMS 5 करोड, चला मी नवीन फॅक्टरी करतोय, पण त्याचं लोडिंग उरलेल्या 3 फॅक्टऱ्यांवर करेन. असं अजिबात करू नका. मॅन्युफॅक्चरर इथे जे बसले त्यांना मी कळकळीची विनंती करतो, सगळे माझेच जोगळेकर. त्यामुळे मी नक्की हे सांगतो की आपल्याला जेवढं लोन गरजेचं आहे ती फायनान्शियल डिसिप्लिन कुठल्याही सरकारी योजनेत आणणं गरजेचं आहे. आता यानंतर जी पर्टिक्युलर योजना सेंट्रल गव्हर्नमेंटने आणली, PMMY, प्रधानमंत्री मुद्रा योजना, जिथे तुम्हाला 10 लाखापर्यंत छोट्या व्यावसायिकांना कर्ज मिळतात आणि त्यामध्ये सुद्धा लेडीज एंटरप्रेनर्सला जास्त प्राधान्य दिलं जातं. आता या कर्ज योजनेत सुद्धा मी इथं बसलेल्या सर्व अस्पायरिंग ज्या लेडीज रिस्पेक्टेड एंटरप्रेनर्स आहेत त्यांना सांगेन की ह्या कर्ज योजनेचा फायदा आपल्याला जेव्हा कुठल्या गोष्टींचा एक्सपान्शन असेल तेव्हा घेऊ नये. ज्यावेळेला आपण स्टार्ट फेजमध्ये असू त्याच वेळेला या कर्जाचा फायदा घ्यावा, कारण ही पर्टिक्युलरली स्टार्टअप फेजमध्ये जेव्हा मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, कारण आजकाल तर मी बघतो, मी सुद्धा थोडं रेकमेंडेशन असं काही मंचावर सांगतो की 10 लाख आजकाल कुठल्याही व्यावसायिकाला, अगदी तो छोटा असला तरी, पानपट्टीवाला असला तरी कमी आहे. थोडी त्याची मर्यादा वाढवा, जशी CGTMSची 2 करोडची 5 करोड केली. तर मला असं वाटतं ज्यावेळेला आपण स्टार्टअप योजनेत असतो त्यावेळेला PMMY जी आपली सरकारी योजना आहे त्याचा फायदा घ्यावा आणि त्याचा फायदा घेऊन पुढे जाऊन स्टँडअप योजना जी आहे, जी नेक्स्ट मी बोलतोय, त्या योजनेचा फायदा घ्यावा, जिथे लेडीज एंटरप्रेनरला 50 लाखापर्यंत खूप चांगली कर्ज अवेलेबल आहे. आता ही कर्ज सगळी नॅशनलाइज बँकातनं अवेलेबल आहेत, कारण ही इन्शुरन्स बेस्ड कर्ज आहेत. फार थोड्या कॉपरेटिव्ह बँक आहेत, मला वाटतं सारस्वत एक आहे, कॉस्मॉसला आत्ता मिळालंय, SVC आहे, ज्यांच्याकडे इन्शुरन्स बेस्ड लिंक्ड क्रेडिट स्कीम्स आहेत. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाइम सरकारी योजना जेव्हा आपण म्हणतो लेंडिंग किंवा बँक आणि सरकारी योजना, तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम इथं बसलेल्यांना मी हे सांगू इच्छितो की तुम्हाला फायनली नॅशनल बँकांचा दरवाजा ठोठावा लागणार आहे. आणि बँक ऑफ महाराष्ट्रात कोण होतं? हां, तर त्यांना माहिती आहे काय असतं सरकारी बँकांचा दरवाजा ठोठावल्यावर तो जेस्टेशन पिरियड तुम्हाला घ्यावाच लागणार. यानंतरचा पॉईंट जो सगळ्यात महत्त्वाचा आहे, दॅट इज कॉल्ड फायनान्शियल डिसिप्लिन. मी याच्याशी गव्हर्नमेंट योजना लिंक करतोय, मी थोडंसं लिंकिंगमध्ये चालतोय. यानंतरची जी स्कीम आहे ती क्रेडिट बेस्ड स्कीम आहे, म्हणजे ट्रेड रिसिवेबल्स आणि काही वेळेला इमर्जन्सी क्रेडिट लाईन स्कीम. या 2 स्कीम्स गव्हर्नमेंटनी रिसेंटली कोविडच्या आधीच लॉन्च केलेल्या आहेत. आणि याला जर इथे बसलेले 20-25 वर्ष व्यावसायिक असतील तर त्यांना माहिती आहे, अत्यंत उत्तम स्कीम पण राबवली गेली थोडीशी चुकीची, दॅट इज बिल डिस्काउंटिंग स्कीम. पूर्वी होती, सर माधव सर हसतात त्यामुळे त्यांना कळलं मला काय म्हणायचं. बिल डिस्काउंटिंग स्कीम ही इमर्जन्सी नाही, म्हणजे कसंही वापरायला ती खूप सुंदर स्कीम होती. त्याला आता रिप्लेस केलंय इमर्जन्सी क्रेडिट लाईन अँड ट्रेड रिसिवेबल्स. आता व्हॉट इट मीन्स, तर जेव्हा एखादा व्यावसायिक मोर पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असतो तेव्हा मी त्याचं कॅटेगरायझेशन म्हणजे त्याच्या डेटर्सचं म्हणजे रिसिवेबल्स, म्हणजे मी माझ्या क्लायंट्सचं कॅटेगरायझेशन 30, 60 आणि 90 डेजमध्ये करतो. आणि आपल्यालाही माहिती आहे प्रॅक्टिकली 30 डेजमध्ये जरी कायदे आहेत MSMEसाठी की 45 डेजमध्ये रिसिवेबल्स यायलाच पाहिजे, तरी बरेच वेळा असं होतं की क्लायंटशी असलेले वर्षानुवर्षाचे संबंध किंवा पुढच्या ऑर्डर्स
त्यामुळे 30 to 45 डेजमध्ये कधीही रिसिवेबल्स येत नाही. खूप रेअर आहे जिथे ते येतात. म्हणजे मी काही कंपन्या अशा बघितल्या, मी नाव नाही घेणार, जिथे रॉ मटेरियलचा ट्रक तेव्हाच बाहेर पडतो जेव्हा माझा DD पोचतो. अशा काही मोनोपॉलिस्टिक कंपन्या आहेत. मी एका कंपनीचं ऑडिट केलं होतं. त्यांना मी विचारलं होतं की सर तुम्ही DD का काढताय, अजून माल आला नाही. ते म्हणाले नाही नाही, आमची साताऱ्यात कंपनी आहे, मुंबईमधनं मला माल यायचा आहे, पण मुंबईत मी DDची कॉपी पाठवल्याशिवाय तिथून ट्रक निघणार नाही आहे, त्यामुळे आम्हाला ते करावं लागेल. दिस इज व्हेरी रेअर. अन्यथा 30, 60, 90 डेजमध्ये आपलं क्रेडिट चालतं. मोस्टली 60 to 90 डेजमध्ये चालतं. सो आय विल लिंक धिस टू ट्रेड रिसिवेबल्स अँड इमर्जन्सी क्रेडिट लाईन स्कीम, की जिथे बँका आपल्याला ट्रेड रिसिवेबल्सवर फंडिंग करत असतात, विच इज ऑन द बेसिस ऑफ युअर इनवॉइसेस. आणि ते GST इनवॉइसेस असले पाहिजे. त्यामध्ये तुम्हाला परत एकदा 75% ऑलमोस्ट ते देतात. काही बँका असं सांगतात की आम्ही ट्रेड रिसिवेबल्स आणि A कॅटेगरी लिस्ट कंपन्या असू तर जास्त देऊ, पण 75 दिवस देतात. ऑफकोर्स त्यांचा एक ड्यू डिलिजन्स असतो बँकेचा. आणि या दोन गव्हर्नमेंट स्कीम्सचा एक मिलाफ जर केला तर या अत्यंत उत्तम स्कीम आहेत अशा लोकांसाठी ज्यांची इन्व्हेस्टमेंट इन ट्रेड रिसिवेबल्स जास्त आहे. म्हणजे माझी जर महिन्यातनं 4 ते 5 इन्व्हॉइसेस असतील तर मी या दोन स्कीमच्या भानगडीत फार पडणार नाही. पण माझी जर म्हणजे मोर दॅन 10 इन्व्हॉइसेस असतील आणि माझे क्रेडिट लिमिट त्यांनी दिलेली आहे, तर माझी इन्व्हेस्टमेंट इन ट्रेड रिसिवेबल्स ही कमी होते आणि मला तेवढी कॅश लिक्विडिटी जास्त मिळते. आता हे कसं आहे, हा माझा पुढचा मुद्दा होता, फायनान्शियल डिसिप्लिन. कारण सगळ्यात महत्त्वाचं MSME असो किंवा कुठलाही व्यवसाय असतो, अगदी छोटा असो ते 100 कोटीचा असो, फायनान्शियल डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द लाईफ सायकल ऑफ बिझनेस. बरेच वेळा असं होतं की आपला व्यवसाय पेपरावर खूप टर्नओव्हर चांगला दिसतो, GST पेड, पण ट्रेड रिसिवेबल्स आणि ट्रेड पेएबल्समध्ये आपण गल्लत करत असतो. आणि मग जेव्हा आपण असं करतो की अरे म्हणजे अगदी लेमॅन लँग्वेज, संध्याकाळी मी घरी काय घेऊन गेलो, तर असं कळतं नाही माझे ट्रेड रिसिवेबल्स इकडं हाय आहेत आणि ट्रेड पेएबल्स खूपच कमी आहे. आणि तो जो गॅप आहे, ज्याला आम्ही कॅश क्रेडिटमध्ये DP म्हणतो, ड्रॉइंग पॉवर, तो गॅप जास्त असतो आणि तिथे आपण घरी काहीच घेऊन जात नाही. कागदावर प्रॉफिट दिसत असतो, त्याच्यावर मी वर्षानुवर्ष टॅक्स भरत असतो, पण फायनली माझे ॲक्च्युअल विड्रॉवल्स, ऑर्गॅनिक विड्रॉवल्स काहीच नसतात. त्यामुळे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ह्या दोन स्कीम ज्या आणल्या त्या इतक्या उत्तम आहेत, कारण तिथं माझे ट्रेड रिसिवेबल्स बँक गॅरंटी घेत असते की ह्यांना मी एक काउंटर गॅरंटी देतोय, इमर्जन्सी क्रेडिट लाईन देतोय, आणि जिथे मला ट्रेड रिसिवेबल्स बाय करतोय त्याला अजून एक शब्द टेक्निकल आहे, दॅट इज कॉल्ड फॅक्टरिंग करतोय. काही प्रायव्हेट बँका करतात, फक्त त्यांचे रेट ऑफ इंटरेस्ट हाय आहे, त्यामुळे जरा सांभाळून करा, पण फॅक्टरिंग करतात आणि ते तुमचं ट्रेड रिसिवेबल्स, थोडक्यात ते तुमची रिकव्हरी एजन्सी बनतात, अगदी सामान्य भाषेत. त्यामध्ये काय होतं तर माझी कॅश लिक्विडिटी अपडेट राहते, म्हणजे माझी कॅश लिक्विडिटी क्रंच होत नाही. कारण मी बरेच वेळा बहुतेक बिझनेसमध्ये असं बघतो, वेदर इट इज अगदी म्हणजे टॉपचे बिझनेस, कॅश लिक्विडिटी हा MSMEला असलेला खूप मोठा प्रॉब्लेम आहे. की बरेच वेळा असं होतं की अरे मला ऑर्डर आहे, मला ऑर्डर मिळतीये, PO आहे माझ्याकडे लिमिट आहे बँकेची, पण ती एक्झॉस्टेड आहे. आता मी जेव्हा सर्व्हिसिंग करतोय त्यावेळेला कॅश लिक्विडिटी आणू कुठून, आणि आता मी फायनान्शियल डिसिप्लिनवर येतो, तेव्हा मी काय करतो, मी अनसिक्युअर्ड लोन्स घ्यायला सुरू करतो आणि हे विशेष सर्कलमध्ये अडकतो. कारण मी मुवमेंट अनसिक्युअर्ड लोन घेतोय ॲट अ व्हेरी हाय रेट. बरेच वेळा मी असं बघितलंय
की बँकांचे कर्ज आणि प्लस पर्सनल लोन्स फ्रॉम प्रायव्हेट बँक्स हे जर तुम्ही मिक्स केलं तर गव्हर्नमेंट योजना एक तरफ लाईक इमर्जन्सी क्रेडिट, ट्रेड रिसिवेबल, आणि मला प्रायव्हेट बँका जे कर्ज देत आहेत त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट बघितला तर माझा प्रॉफिट इटर्न अप होतो तिथेच. त्यामुळे मी नेहमी हे सांगतो की फायनान्शियल डिसिप्लिन ठेवा. तुम्हाला या दोन योजना ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत त्याचा पुरेपूर फायदा घ्या जेव्हा तुमची इनव्हॉइसेस जास्त प्रमाणात आहे. आणि मला एक व्यावसायिक म्हणून भीती आहे की माझे मोस्ट ऑफ द फंड्स ट्रेड रिसिवेबलमध्ये अडकत आहेत का काय, आणि मला येणारा पैसा जो आहे किंवा येणारे फंड्स आहेत ते 60 डेजपेक्षा जास्त आहे आणि माझे ट्रेड क्रेडिटर्स 30 डेजमध्येच मला पे करायचे, अदरवाईज माय सप्लाय विल बी लॉस्ट. आणि ही जी तारांबळ होते त्यावेळेला या इमर्जन्सी क्रेडिट लाईन आणि ट्रेड रिसिवेबल स्कीम्स ज्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आणल्या नॅशनलाइज बँकातनं आहेत त्याचा प्रत्येक व्यावसायिकाने अपार्ट फ्रॉम CGTMS फायदा घ्यावा. आता या दोनमध्ये फरक काय आहे बघा. CGTMS हे कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी, म्हणजे काय तर मला फॅक्टरी उभी करायची आहे, मला एखादा प्लांट अँड मशिनरीमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे, म्हणजे थोडक्यात मी काय करतोय, आय एम डेव्हलपिंग माय फिक्स्ड ॲसेट्स. प्रत्येकाला बॅलन्स शीटचं डावा उजवा माहीत असेल असं मी ॲज्युम करतो. सो त्यावेळेला मला CGTMS ही स्कीम इम्पॉर्टंट आहे. आणि जेव्हा मी डाऊन द लाईन जातो म्हणजे करंट ॲसेट अगेन्स्ट करंट लायबिलिटी, त्यावेळेला मला ह्या दोन स्कीम्स महत्त्वाच्या आहेत. बघा म्हणजे किती गव्हर्नमेंट मायक्रो लेवलला काम करते की वरती तुम्हाला दोन स्कीम्स दिल्या आहेत की ज्या CGTMS आणि इन्शुरन्स बेस्ड स्कीम्स आहेत, आणि खाली जेव्हा माझ्या ट्रेड रिसिवेबल्स आणि पेएबल्स आहेत त्याला मला दोन स्कीम दिल्या आहेत. आणि ओव्हरऑल बिझनेससाठी जेव्हा मी सुरुवात करतो तेव्हा PMMY आणि स्टँडअप योजना दिली. म्हणजे गव्हर्नमेंटने थोडक्यात तुमच्या व्यवसायाकडे पूर्णत्वाने बघितलंय. आता फक्त आपण त्यामध्ये कसे बसतो हे महत्त्वाचं आहे. कमिंग बॅक टू माय पॉईंट, म्हणून फायनान्शियल डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन एनी बिझनेस अँड एनी स्मॉल और मीडियम बिझनेस. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये तर ते खूप सोपं आहे. मी थोडंसं सर्व्हिस इंडस्ट्रीला ॲड्रेस करतो. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये ट्रेड रिसिवेबल्स ॲज सच POs या खूप म्हणजे एक तर खूप वाईड रेंजच्या असतात, कारण माझं सगळं जे काही इन्व्हॉइसिंग आहे ते बेस्ड ऑन ह्युमन रिसोर्सेस आहे. इफ आय एम डेव्हलपिंग एनी सॉफ्टवेअर ऑर प्रॉडक्ट, मग त्या केसमध्ये काय होतं, तुमचे जे मॅन आवर्स आहेत इंटू नंबर ऑफ आवर्स इंटू रेट, हे सॅलरी पार्ट प्लस रेंट आणि प्लस ऑफिस एक्सपेन्सेस ह्याच्यावर तुम्हाला इमर्जन्सी क्रेडिट दिलेलं आहे. त्यामुळे सर्व्हिस सेक्टरला ही एक योजना अशी आहे की जी खूप महत्त्वाची आहे. आता पाचवा पॉईंट जो मी ॲड्रेस करू इच्छितो दॅट इज कोलॅटरल सिक्युरिटी. मग आपण तुमचे काही प्रश्न असतील तर घेऊया. आता बऱ्याच गव्हर्नमेंट योजना, आत्तापर्यंत मी 4 गव्हर्नमेंट योजना जस्ट ब्रीफ केल्या कारण वेळ नाही आहे. हे खरं म्हणजे मला जरा कधीतरी आवडेल असं 2-2, 3-3 तास बोलायला मजा येते याच्यावर. CGTMS स्कीम आपण अगदी ब्रीफमध्ये हे केली, PMMY केली, त्यानंतर इमर्जन्सी क्रेडिट लाईन ती स्कीम आपण हे केली, आणि ट्रेड रिसिवेबल स्कीम आपण आत्तापर्यंत केली. आता ह्या सगळ्यामध्ये CGTMSला गव्हर्नमेंट स्कीम्सचा जो नोटिफिकेशन आहे किंवा गव्हर्नमेंट स्कीम्सचं जे काही प्रिन्सिपल आहे त्याला त्यांनी असं म्हटलंय की या सगळ्या कोलॅटरल फ्री आहेत. आता गंमत अशी आहे, हे मला बँकिंग कमिटीमध्ये असल्यामुळे लक्षात आलं की प्रत्येक बँकाची पॉलिसी वेगळी. मग मी एका डायसवर असं म्हणलं होतं की मोदी साहेबांच्या स्कीम आहेत ना त्या म्हणजे 6 लेन स्कीम्स, त्या RBI कडनं आपल्या म्हणजे युनियन बँक नाही म्हणते ना, नॅशनल बँकाकडे येस्तवर
त्या पुणे सातारा रोड किंवा पुणे कोल्हापूर होतात, दाड दाड दाड. आणि फायनली त्या जेव्हा बॉर्डरपर्यंत पोहोचताना तेव्हा गल्ली क्रमांक 1 सदाशिवपेठ होतो. सो कृपया हे गाडा एडिट करा, कारण मी गव्हर्नमेंटचा आहे. तर बेसिकली असं आहे. आणि मग बॉर्डरला काय वाटतं, अरे वरती स्कीम्स केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत आणि मला तर बँक काहीच देत नाहीये इव्हेंच्युअली. म्हणून मी नेहमी असं म्हणतो की कोलॅटरल सिक्युरिटीच्या बाबतीतही तेच आहे. मी एक उदाहरणांसकट सांगू शकतो, कारण मी बहुतेक बँकांचा ऑडिटर आहे. प्रत्येक बँकेला सांगण्यात आलंय की अरे या स्कीम आहे ना कोलॅटरल फ्री आहे. बँकेत बॉरोवर पोचला, सर ते तुमच्याकडे फ्लॅट आहे ना, तो द्या ना सिक्युरिटी, बाकी काय नाही, तुमच्याकडे पेपर असू दे का बँकेत असू दे, म्हणून तर सेम आहे. मी त्यांना म्हणतो अरे मग फ्लॅटच द्यायचं आहे तर मी कशाला, मी का घेऊ ना या स्कीम्स. माझ्याकडे जर 1 BHK 2 BHK महानगरात किंवा उपनगरात आहे तर मी त्याच्यावरच जास्त काही चांगलं लिव्हरेजिंग करू शकतो. मग मी त्यांना विचारतो अहो सर पण ही तर कोलॅटरल फ्री आहे, प्लांट अँड मशिनरी आणि इक्विपमेंट्स इज द प्राईम सिक्युरिटी. तसं नाही हो, आम्हाला फक्त बँकेचे नॉर्म्स आहे. हे अगदी टिपिकल उत्तर असतं. मग ते कोलॅटरल व्हेरी होतं. प्रत्येक बँकेचा कोलॅटरल व्हेरी आहे. कुणी 25% घेतं, कुणी 30% घेतं, कुणी 50% घेतं. आता मला सांगा 100 रुपयावर जर 50 रुपयाची माझीच ॲसेट असेल तर आय विल नॉक द डोअर ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स. सो मला या बाबतीत एवढंच सांगायचं आहे, आय वोंट गो इन टू पॉलिटिक्स. कुठलीही कोलॅटरल सिक्युरिटी देताना कृपया PPF, LIC, लिक्विड FDs किंवा जुना जर PF असेल ते कधीही कोलॅटरल देऊ नका. कारण प्रत्येक लाईफ सायकलमध्ये जेव्हा तुम्हाला कॅश क्रंच येतो तेव्हा ह्या ज्या 4 इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या उपयोगाला येतात. त्या जर तुम्ही ह्या कर्जाला कोलॅटरल दिल्या तर त्या कायमस्वरूपी तिथेच राहतात. लाईक माय LIC, लाईक माय PPF, माय FDs और गोल्ड और एनी अदर लिक्विड ॲसेट कधीही देऊ नका. कारण त्या तुम्हाला इन द सिंकिंग, मी थोडासा कन्झर्वेटिव्ह बोलतोय, इन अ स्मॉल पिरियड ऑफ सिंकिंग त्या इम्पॉर्टंट असतात. सो कोलॅटरल सिक्युरिटी देताना अतिशय आपण म्हणू एक धूर्तपणे तुम्ही बँकरला ऑफर करा की ठीक आहे सर माझी कोलॅटरल सिक्युरिटी आहे पण मी लिक्विड ॲसेट कुठलीही देणार नाही. थर्ड पार्टी जर असेल, आजकाल बँका ते ॲक्सेप्ट करतात, थर्ड पार्टी जर कोलॅटरल असेल तर मी ती ऑफर करेन. कारण फायनली आपल्याला या सगळ्या स्कीम्सचा जो फायदा घ्यायचा आहे तो त्या नॉर्म्समध्ये बसूनच घ्यायचा आहे. त्यामुळे मी हे नेहमी लोकांना सांगतो माझ्याकडच्या की कोलॅटरल सिक्युरिटी देताना अपार्ट फ्रॉम युअर फर्स्ट 4 लाईक सिबिल, प्रोजेक्ट रिपोर्ट हँडलिंग, फायनान्शियल डिसिप्लिन आणि हे कोलॅटरल, हे 4ही किंवा 5ही करताना खूप 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 काळजी घ्या. मी आय थिंक हा जो आपला टॉपिक जो दिला होता की गव्हर्नमेंट स्कीम्स आणि व्यवसाय किंवा कर्ज, यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम्स थोडंफार मी लिंक्ड केल्या तुमच्या फायनान्शियल डिसिप्लिनशी. तर मला असं वाटतं आपण वेळ मीच बोलण्यापेक्षा जर काही जेन्युइन असतील, केस टू केस बेसिस नको घ्यायला की माझा XYZ बिझनेस आहे आणि मला इथं प्रॉब्लेम आला असं न घेता जर काही अगदी टिपिकल क्वेरीज असतील तर आय वुड लव्ह टू ॲड्रेस दॅट. आणि परत एकदा सांगतो, बारिंग ऑल द डिफिकल्टीज, माझ्या मते, इट्स माय ओपिनियन, गव्हर्नमेंट स्कीम्स वाया नॅशनलाइज बँक्स, समटाइम्स प्रायव्हेट बँक्स, समटाइम्स कॉपरेटिव्ह बँक्स आर द बेस्ट फॉर आवर वेलबिंग. कुठल्याही व्यावसायिकाने, माझं तर स्पष्ट मत आहे, कदाचित डिफर होईल ओपिनियन, मला ॲब्सोल्युटली असं वाटत नाही. ॲज अ बँकर सुद्धा, मी एका बँकेचा डायरेक्टर, इव्हेंच्युअली व्हाईस प्रेसिडेंट होतो, मला कधी असं वाटत नाही की कुठलाही बँकर तुमच्याकडे कायम अशा नजरेने बघतो की तुम्ही डिफॉल्टर आहात. कधीही नाही. प्रत्येक बँकर अकोमोडेटिव्ह आहे. प्रत्येक बँक ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते, कारण इन्व्हेरेबली नावं ठेवायला खूप जागा आहे. पण जेव्हा आम्ही बँकांचं ॲनालाइज करतो
माझं एवढंच तुम्हाला म्हणजे कळकळीची विनंती आहे की ओन कॅपिटलपेक्षा तुम्ही जेव्हा व्यवसाय करता, जेव्हा आपण व्यवसाय करतो त्यावेळेला बँकांच्या ह्या स्कीम्स मी सुद्धा माझ्या विवेचनात दिलेल्या आहेत, त्या जर वाचा, त्या स्कीम्सचा अभ्यास करून आपण त्या घ्याव्या. आता जर कोणाला काही क्वेरीज असतील लेट अस ॲड्रेस. सर्व्हिसेस इंडस्ट्रीजमध्ये क्लासिफाय होऊ शकते ते, पण पहिलं म्हणजे मी नॅशनल बँकेमध्ये कोकणामध्ये गेलो. मला त्यावेळी मी जेव्हा बिझनेस चालू केले तेव्हा मुद्रा योजना लॉन्च झाली होती. ओके, लँड माझ्याकडे होती, मला मटेरियल घेण्याकरता काहीतरी पाहिजे होतं विदाऊट कोलॅटरल. म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मी 7 नॅशनलाइज बँकेमध्ये अप्लाय केलं. मी स्वतःहून एक बँकर राहिलेलो आहे आणि मोठ्या सिनियर लेवलला इंटरनॅशनल लेवल राहिलं. इंडियामध्ये कोलॅटरल शिवाय तुम्ही सांगितलं सगळं ऑन पेपर ग्रेड. तर माझा प्रश्न असा आहे की कोलॅटरल शिवाय इव्हन माझा क्रेडिट स्कोर 825 होता, मला कोलॅटरल नसेल तर लोन मिळणार नाही हे तोंडावर स्पष्ट सांगितलं तेव्हासुद्धा. आणि माझं लोन रिक्वायरमेंट जास्ती नव्हती. ओके, 20 लाखाची एक योजना होती जेव्हा जस्ट 14मध्ये लॉन्च 15मध्ये लॉन्च केली होती. तर त्याला म्हणजे ते पैसे नंतर मिळाले, अरेंज झाले, दुसरीकडनं मिळाले, कोलॅटरल देऊन केलं, दॅट इज अ डिफरंट टास्क आहे. जेव्हा या योजनेमध्ये कोणी नवीन उद्योजक जातो त्याला ते काय म्हणतात की तुम्ही हे ह्या गोष्टी नाही नॉर्म्सवर बसल्या तर आम्ही काही करू शकत नाही. जो पहिल्यांदा नवीन बिझनेस चालू करतो तो नॉर्म्समध्ये कधीच बसणार नाही. सरळ बोलायचं तर कुठे ना कुठेतरी तर 4-5 19-20 मी म्हटलं होतं, तर 15-20 होतं ॲक्च्युली. 19-20 पण ठेवत 15-20 होतं. तर तेव्हा कुठे म्हणजे आपण कुणाकडे जायचं? बँका नाही म्हणतात, आपण CAची मदत घेतली, प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला, तुमचं सिव्हिल चांगलं आहे, सगळे नॉर्म्स चांगले आहेत, तुमच्याकडे इंडस्ट्री एक्सपिरियन्स आहे, तुमच्याकडे त्याचं क्वालिफिकेशन आहे. ओके, तरीसुद्धा पब्लिकला लोन मिळत नाही. मिळतं काय? तुम्ही कोलॅटरल आणा, त्या योजनेखाली तुमचं मी बसवून देतो. दॅट इज अ टिपिकल बँकर फ्रॉम नॅशनलाइज बँक. आणि मी कमसे कम 7 लोन असे घेतले, रिपेही केलेले आणि चालू आहे सुद्धा. तर समजा बँका नाही म्हणतात, एस्पेशली विलेजेसमध्ये आम्हाला बँका स्ट्रेट तोंडावर म्हणतात आम्ही मुद्राखाली काही काम करणार नाही, स्टेट सांगतात. तर तिथे आम्ही कुणाला जाऊन सांगायचं, कुणाला विचारायचं? तुम्ही तर गव्हर्नमेंटमध्ये आहात म्हटलं म्हणून हा प्रश्न. सर मला निरुत्तर केलं तुम्ही, कारण तुमच्याच प्रश्नात उत्तर आहे. तुम्ही जे म्हणता तेच मी थोडंसं बोललो. फक्त मी ह्या चेअरवर बसलो आहे थोडासा. जेव्हा आम्ही CA क्षेत्रात बँकिंग कमिटीमध्ये काम करतो, मी आत्ता बँकिंग कमिटीमध्ये काम करतो आहे आणि इंटरनल ऑडिट कमिटी म्हणजे इन्स्टिट्यूटमध्ये पण मी आत्ता रिसेंटली बोर्ड मेंबर आहे. सो म्हणजे मी ऑन कॅमेरा नाही सांगू शकत, पण एक सांगतो सर की ही वास्तविकता आहे. ज्या वेळेला आपण कोलॅटरल म्हणून मी त्यामध्ये व्हाया मीडिया एवढाच काढला खूप टॅक्टफुली की तुम्ही लिक्विड ॲसेट देऊ नका. आय नो, आय रिस्पेक्ट की विलेजेसमध्ये सुद्धा हे होतं की कोलॅटरल एक आहे तिथे चांगलं. अजून एक मी थोडा व्हाया मीडिया करतो, असं नका समजू की मी प्रो BJP, पण मी एक व्हाया मीडिया काढतो की गावांमध्ये ॲग्रिकल्चरल लँड निदान घेतली जाते, जी शहरांमध्ये कोलॅटरल म्हणून घेतली जात नाही. सो निदान तेवढं आहे की इंडस्ट्रियल लँड किंवा ॲग्रिकल्चरल लँड घेतली जाते किंवा तुमचे काही जर आपण म्हणून काही घरं म्हणजे थोडंफार जे आपण बांधलेली, आपण सगळेच कोकणातला आहोत, तर ती घेतली जाते. ॲक्च्युली मी रत्नागिरीत माझं ऑफिस आहे, तर मी नेहमी हा प्रश्न आमच्या पण तिथल्या GMला विचारतो की जेव्हा तुम्ही कोकणामध्ये स्पेसिफिकली जेव्हा बिझनेस करता, रिसॉर्ट बांधता किंवा त्यावेळेला कोलॅटरलची गरज काय? कारण ऑलरेडी तुम्ही बऱ्यापैकी मॉर्गेज करून घेतलं, मी प्लॉटिंग करतोय किंवा काही करतोय, तर अजून कोलॅटरलची गरज काय? मला वाटतं तुम्हाला ते विचारायचं की माझी बेसिक आहे, प्राईम सिक्युरिटी आहे, कोलॅटरलची गरज काय? तर माझं पण हे ओपिनियन आहे की जेव्हा मी सगळंच देतोय तुम्हाला, बांधायला तुम्ही देताय, तर मला चालवू दे ना. मला नेहमी असं वाटतं सर की बिझनेसमनने ना बिझनेस करावा आणि कन्सल्टंटने ना त्याला ग्रोथ कशी होईल हे समजून सांगावं, रादर दॅन जस्ट डुईंग ऑडिट. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अमोल सर, पण बिझनेसमन म्हणजे
आमच्यासारखे फायनान्शियल कन्सल्टंटने तुम्हाला सांगावं की यात व्हाया मीडिया काय, रीड बिटवीन द लाईन्स म्हणतात तसं. म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगेन या केसमध्ये की येस, आय ॲग्री, आय टोटली ॲग्री ऑन यू. पण प्रयत्न चालू आहे. म्हणजे गव्हर्नमेंट RBI नॉर्म स्ट्रिक्ट आहेत की 5 करोडपर्यंत कोलॅटरल फ्री, ॲडिशनल कोलॅटरल फ्री. पण आता अशा काही केसेस झाल्या आहेत की जिथं बँकांच्यावरती अकाउंटेबिलिटी आहे. मी परत एकदा सांगतो, मी बँकांचा प्रतिनिधी नाही आहे, पण बँकांवर अकाउंटेबिलिटी आली आहे, त्यांना डायरेक्टली अकाउंटेबल धरलं आहे. सो ते आता करतात. पण येस, काही प्रॉब्लेम्स, ग्लिचेस आहेत. आम्ही काही वेळेला त्या प्लॅटफॉर्मवर मांडत असतो की थोडंसं व्यावसायिकाला एक आपण म्हणून हे द्या. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण बघूया कुठेतरी मांडीन आणि मांडतोच आहे. येस म्हणतो. हां येस सर. हॅलो, मी प्रद्युम्न जोगळेकर. आता मी रिटायर्ड आहे, पण मी 50 वर्ष व्यवसाय करत होतो. तुम्ही मागाशी जो मुद्दा सांगितला की टर्म लोन आणि कॅश क्रेडिट लोन, त्याच्यामध्ये माझं मत असं आहे की कॅश क्रेडिट लोन इज मच बेटर दॅन टर्म. आणि हा अनुभव आहे माझा. सुरुवातीला मी टर्म लोन घेतलं होतं, व्यवसाय चालू केला तेव्हा. नंतर ते मी ट्रान्सफर करून घेतलं कॅश क्रेडिटमध्ये. देअर यू कॅन कीप युअर फंड्स इन बँक ॲज कीपिंग इन युअर सेव्हिंग अकाउंट. एक्सेस आलेले फंड तुम्ही त्यात ठेवू शकता. त्याच्यावरचं तेवढं इंटरेस्ट कमी होतं आणि यू सेव्ह ऑन इंटरेस्ट. त्यामुळे मी कॅश क्रेडिट प्रिफर करतो. तुम्ही मागाशी मुद्दा सांगितला तो पटला नाही म्हणून मी तुम्हाला विचारलं ॲब्सोल्युटली. की नेमकं काय. आता माझं जे होतं ते जनरल स्टेटमेंट होतं सर. कॅश जेव्हा मी पर्टिक्युलरली याचं एक एक्सप्लेनेशन देतो, कारण हा खूप डीप डाईव्ह मुद्दा आहे. कॅश क्रेडिट चांगली कटवलं. जेव्हा तुम्ही सिंगल बिझनेस करत असता आणि सिंगल कॅश क्रेडिट घेताना व्हेरी नाईस. पण आजकालच्या जमान्यात लोक मल्टिपल बिझनेस करतात, पण कॅश क्रेडिट एकच असतं, एकाच बिझनेसवर तो लोड जातो. त्यामुळे माझं असं आजकाल बघणं आहे जनरली, आय एम टॉकिंग व्हेरी जनरल, कारण असं मी पर्टिक्युलर एक केस नाही बोलू शकत, की कॅश क्रेडिटमध्ये बरेच वेळा मला असं जाणवतं आहे ॲज अ ऑडिटर की त्या व्यवसायाला युटिलायझेशन होतच नाही. माझे अजून काही व्यवसाय तिथे होतं. मग मी काय म्हणतो, टर्म लोनला कसं आहे, मी प्लांट अँड मशिनरी दिसते पर्टिक्युलरली मॅन्युफॅक्चरिंगला, ते सोपं जातं. हे माझं जनरल स्टेटमेंट होतं. आय ॲक्सेप्ट तुम्ही 50 वर्ष CC ह्या याच्यावर करताय, तर खरंच बँकेने तुमचं कौतुक केलं पाहिजे. ॲब्सोल्युटली बेस्ट. मी खरंच अभिनंदन करेन की कॅश क्रेडिट अक्षरशः चांगलं वापरणारे प्रद्युम्न सर ना, खूप सुंदर. हो का, अरे अरे वा, एक म्हणजे तुमचं कन्सोर्शियम CC होती, फार महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही हे छाती ठोकपणे सांगू शकता की माझी कन्सोर्शियम होती, मला कुठे अलाउड होतं स्वॅपिंग. सर तेच मला आफ्टर 10-15 years of business. बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ इंडिया या तिघांकडे अप्रोच झालो. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट कोण देऊ शकते हे प्रयत्न केला. शेवटी श्रीनाथ बँकेने मला बेस्ट ऑफर दिली. श्रीनाथ बँकेची ऑफर मी 2 वर्ष वापरली. बजाज पीपल केम अप विथ बेटर सोल्युशन. श्रीनाथला बंद करून मी बजाजमध्ये ट्रान्सफर केलं. दिस थिंग यू कॅन डू नाव इट इज. 25 वर्षापूर्वी तुम्हाला बँक बदलणं जवळजवळ असेल. सर मी एवढंच सांगेन, लिगसी बिझनेस आणि न्यू बिझनेस यातला फरक आहे. लिगसी बिझनेस आणि मी कधीतरी जर जोगळेकरांनी आपण पुढचं घेतलं तर मला अजून एका विषयावर बोलायला आवडेल. आता तो थांबूया. सक्सेशन ऑफ बिझनेस खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे की बँकिंगमध्ये सक्सेशन ऑफ बिझनेस कसं होतं. आणि मी कधीतरी तुम्ही मला बोललंच तर मी बोलेन याच्यावर. छोटा प्रश्न मला असं विचारायचा होता की योजना गव्हर्नमेंट बऱ्यापैकी आणतं आहे. लोन्स मिळणं सुद्धा आजकाल बऱ्यापैकी इझी झालं आहे असं दिसतं आहे. पण व्यावसायिकांना काम करणं सोपं ठेवलेलं नाही आहे.
म्हणजे बँकिंगमध्ये सुद्धा इतके वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आणता आहेत की त्या समजून घेण्यातच इतका वेळ जातो आहे की राहू दे बाबा, ठेव तुझं लोन तुझ्याकडे, मी दुसरी काहीतरी व्यवस्था करतो, असं माणूस कंटाळून जातो आहे. तर ह्याला थोडंसं इझी करण्याच्या दृष्टीने तुम्ही जर खरंच गव्हर्नमेंटबरोबर काम करता आहात तर कुठेतरी ही तक्रार म्हणून तुम्हाला घेऊन जाता येईल का की सोपं करा ना. म्हणजे गोष्टी अशा खायला देण्याच्या ऐवजी अशा कशा देता येतील ह्याच्याच मागे गव्हर्नमेंट लागलंय का काय असं वाटतं. सोपं अजिबात करत नाही आहे. गोष्टी इतक्या अवघड करून ठेवतात की माणसं वैतागून म्हणतात नको आम्हाला हे करायचंच नाही आहे. याकडे न वळता काय ईज आणता येईल हा म्हणजे GSTनी वॅटपेक्षा नक्की ईज आणला मान्य आहे, पण अजूनही काही गोष्टी अशा आहेत. वन स्टॉप सोल्युशन्स कुठेही मिळत नाही. 50 ठिकाणी फिरायला लागतं माणसाला आणि मग ती एनर्जी राहत नाही. एक वेळ मी म्हणते स्त्री व्यावसायिकांना तर थोडं तरी अजून काहीतरी सोपं करून देत आहेत, पण माणसांसाठी हे नाही आहे सोपं केलेलं. लोक डिमॉरलाइज फार फास्ट होत आहेत ह्याच्यामध्ये. अजूनही काही करता आलं तर जरूर बघायला हवं आहे. म्हणून ॲक्च्युली मी एक स्कीम सांगितलीच नाही, कारण हा मला फीडबॅक येतो. दॅट इज स्कीम इन 59 मिनिट्स. मी सांगितली नाही मुद्दाम, कारण ही स्कीम आहे, माझी गव्हर्नमेंट स्कीम आहे इन 59 मिनिट्स. आणि मला असं खूप कमी लोक मिळाले ज्यांना 59 मिनिट्समध्ये लोन मिळालं. पण बरोबर आहे. पण आता होतं काय, परत एकदा मी थोडंसं नॉट फ्रॉम एनी पर्स्पेक्टिव्ह, जेव्हा ॲक्च्युली युनियन म्हणजे नॅशनल बँकांमध्ये कोविड नंतर स्पेसिफिकली काय झालं की नवव्यवसायिक जे स्टार्टअप स्टँडअप किंवा हे परत उभरले आणि ते नॉक द डोअर ऑफ बँक्स. द बँकिंग सिस्टीम इज फ्लडेड विथ प्रपोजल्स. आणि आता खरंच मला खूप आनंद होतोय सांगायला, म्हणजे मी मुद्दामून टेक्निकल फिगर्स सांगितले नाही. 5 ट्रिलियन इकॉनॉमी जेव्हा आपण बोलतो ना तेव्हा 40% MSME आहे. विचार करा, म्हणजे 2 लाख करोड MSME बँकांमध्ये आहेत. कारण जनधन योजना आहे, प्रत्येकजण लोन घेत असतो, प्रत्येकजण नाही काहीतरी FD ठेवत असतो. सो हा विचार करा की कोविड नंतर म्हणा किंवा असं मी म्हणणार नाही, पण कोविडचा हा पॉझिटिव्ह इफेक्ट असा आहे की MSMEंना एवढ्या चांगल्या स्कीम दिल्यानंतर आज नोकरी, माझ्याकडे असे अनेक लोक आहेत. म्हणजे सरमिसळचं क्लासिक एक्झाम्पल, केळकर साहेब टेल्कोला होते आणि त्यांनी सरमिसळ ब्रँड तयार केला. माझ्या समोर आहे, कारण ते खूप चांगले होते. सो असे खूप लोक आता व्यवसाय करतात बिकॉज त्यांना कळले की नोकऱ्यांमध्ये पण व्हॉलॅटिलिटी आहे. आणि मग त्यामुळे काय होतं, बँकिंग सिस्टीम आणि त्याप्रमाणे जो मॅनपॉवर आहे, मी परत कुणावरही हे ठेवत नाही आहे, तर मॅनपॉवर थोडंसं हे होतं. पण मी अजूनही म्हणतो, मगाशी शेवटचं वाक्य जे म्हटलं की नॅशनल बँक्स आर द बेस्ट टूल ऑफ बँकिंग अपार्ट ऑफकोर्स प्रायव्हेट अँड कोऑपरेटिव्ह आर सपोर्टिव्ह फॉर गव्हर्नमेंट स्कीम्स. प्रायव्हेट स्कीम्ससाठी प्रायव्हेट बँक्स अँड कोऑपरेटिव्ह आर बेस्ट. पण माझं असं म्हणणं की आजही आपण जेव्हा जातो तेव्हा पर्सनलाइज बँकिंग, कधीतरी मला लोक म्हणतात अरे डिजिटल बँकिंगमुळे पर्सनलाइज बँकिंग नाही राहिले. आता मॅनेजर भेटतच नाही मला, माझा 30 वर्ष व्यवसाय, मॅनेजर भेटत नाही मला. मग त्यांना सांगावं लागतं डिजिटल बँकिंग आलं, तुम्ही ऑनलाईन करा ना ट्रान्सफर, कशाला जाताय RTGS करायला. हे क्लासिक एक्झाम्पल आहे. म्हणून मला असं वाटतं की होईल इव्हेंच्युअली, हळूहळू सिस्टीम ग्रो होत आहे. GST ग्रो झालं आहे. आता तुम्ही जाताच ना 11 तारखेला 20 तारखेला दर महिन्याच्या, मग कशाला ऑडिटच्या डेट वाढवून पाहिजे. माझं मार्चमध्येच सगळं होते. सो होईल. ओके. कन्सल्टंट, एक्सपर्ट कन्सल्टंट असं बऱ्याच रोलमध्ये काम केलेलं आहे. आत्ता फार्मर प्रोड्युसर कंपनीज मोठ्या प्रमाणावरती आलेले आहेत. त्याच्यामध्ये ह्या डायरेक्टर्सना सिव्हिल स्कोअर असतो करायला, आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेव्हरचा जर का ॲडव्हान्टेज घेतला असेल तर त्यांचा सिव्हिल स्कोअर खराब होतो. दिस इज सो इनकन्सिस्टंट विथ द व्हेरी स्पिरिट ऑफ वेव्हर. माझं काहीतरी लोन होतं ते अंडर द गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड स्कीम जर का वेव्ह केलेलं आहे तर माझा सिव्हिल स्कोअर कमी झाला. हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे मग काय होतं, मग त्या बँकर्सने ज्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन काहीतरी तो डायरेक्टर झालेला असतो त्याला जर सांगायचं की तू आता तो डायरेक्टर राजनामध्ये मी तुला दुसरा कोणीतरी आणून देतो ज्यांनी हा विवरचा भाग आता घेतलेला नाही, त्याचा सिव्हिल स्कोअर बरा आहे, त्यामुळे आपल्याला हे कंपनीमध्ये लोन मिळू शकेल. दिस इज खूप इनकन्सिस्टंट आहे हे. आणि त्याचा
म्हणजे जे आता अपकमिंग फार्मर प्रोड्युसर कंपनीज आहेत त्यांना त्याचा खूप त्रास होतो आहे. हा एक भाग झाला. तुमच्या या सगळ्या विवेचनामध्ये आता नॅशनलाइज बँक, कमर्शियल बँक, प्रायव्हेट सेक्टर एवढ्या आल्या, परंतु 2 न्यू किड्स म्हणजे रिलेटिव्हली न्यू या स्मॉल फायनान्स बँक्स आणि नॉन बँकिंग फायनान्स कंपनी ज्यांचा त्यांनी उल्लेख केला बजाज फायनान्स म्हणून. तर हे जे आहेत ह्यांच्याकडनंही आता बऱ्यापैकी लोन मिळतं आहे, परंतु ते खूप ॲस्ट्रॉनॉमिकल रेटला आहे. मग ते आम्ही ते सबस्टिट्यूट करून कोणाच्या तरी स्कीममध्ये घालायचं वगैरे अशा तऱ्हेचं करतोय. मी आता वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक स्पॉन्सर्ड 2 मोठ्या स्कीम्सचं महाराष्ट्रातल्या मी मॉनिटरिंग करतो आहे. त्याच्यामुळे मला ह्याचा डे इन डे आउट माझा त्यांच्याशी संबंध आहे. तर हे कुठेतरी कळायला पाहिजे लोकांना. आणखी दुसरी गोष्ट की हे आता आपण जे सगळं म्हटलं तर ते टर्म लोन आणि वर्किंग कॅपिटल लोन. आता वर्किंग कॅपिटल लोन वेदर इन कॅश क्रेडिट फॉर्म और बॉन्ड्स फॉर्म कसं देतील त्याच्याप्रमाणे, परंतु ह्याची पूर्ण कल्पना ही सीएबी सुद्धा ॲट द टाइम ऑफ प्रोजेक्ट रिपोर्ट द्यायला पाहिजे. एक कॅश प्रोसेसिंग युनिटचं अतिशय क्लासिकल एक्झाम्पल आहे की याच्यामध्ये मग कॅपिटल इक्विपमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंट बघा 20, 25, 30 तुमच्या कॅपॅसिटीप्रमाणे तुम्ही करता, परंतु वर्षभराची काजूबोंड घेऊन ठेवायची आणि ती प्रोसेस करायची. ह्याच्याकरता टर्म लोन जेवढा घेतला असेल त्याच्या चौपट लोन त्याला वर्किंग कॅपिटल लागतं, ज्याचं मार्जिन भरणं त्याला खूप अवघड जातं. सो दीज आर सम ऑफ द ॲस्पेक्ट्स विच नीड टू बी एक्सप्लेन्ड ॲट द टाइम ऑफ इनिशिएटिंग द बिझनेस इटसेल्फ, which can facilitate the easier functioning of the business. That's my submission. Thank you. तर अजून एक तास आयोजकांनी तर हे पण ॲड्रेस करेल. एनिवे, सिव्हिलमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत सर. जसं तुम्ही म्हणले की मोरटोरियम किंवा वेवर दिला आहे, सेकंड OTS केलं आहे आणि थर्ड इज एन्क्वायरीज. बरेच वेळा काय होतं, मला एखाद्या बँकेचा ऑनलाईन फोन येतो आणि सर तुम्हाला प्री अप्रूव्ड लोन आहे, तुम्ही घेताय का, 48 तासात प्रोसेसिंग, OTP द्या. OTP ही सगळ्यात डेंजरस कन्सेप्ट आहे, कारण ती एन्क्वायरी होते आणि त्याचे पॉईंट्स कमी होतात. सो मी इथं एवढंच सांगेल, कारण सिव्हिलवर खूप बोलण्यासारखं आहे, पण कृपया कोणीही ऑनलाईन म्हणजे फोनवरनं आलेल्या एन्क्वायरीजला नाही म्हणा. नाही, तुम्ही म्हणालात ना मी विचार करतो परत फोन करा, दे टेक इट ॲज अ पॉझिटिव्ह रिप्लाय आणि एन्क्वायरी टाकून मोकळे होतात. मग तुमच्याकडे ॲब्ड्युसमन आहे RBI, तिथे जा. सो मी म्हणजे अगदी विनंती आहे, फोनवरनं कुठल्याही बँकेचा जर फोन आला की सर प्री अप्रूव्ड लोन आहे आणि तुम्हाला नको असेल तर प्लीज से नो, नाही, नको आहे मला लोन, एवढं बोलून फोन ठेव. ह्या 3 गोष्टी सिव्हिलमध्ये त्रासदायक. एक गोष्ट सांगायची, माझा पर्सनल एक्सपिरियन्स नॅशनलाइज बँकेचं वाईट होताच, पण कोकणामध्ये ते आहे जे आहे फॅक्ट आहे. 7 वेळा मी रिजेक्शन खासदार दुसरीकडनं घेतलं आहे. तर आणि सिबिल स्कोर मॅडम 826 होतं आणि अजून आहे सरळ. सगळ्यात व्यवस्थित बघतात, जसं तुम्ही म्हणता शेतजमीन घेतात, शेतजमीन घेतात आणि शेतजमीनची व्हॅल्युएशन ते त्यांच्या करता व्यवस्थित देतात. कुठलाही गॅरेंटर लागत नाही, काहीही लागत नाही. नॅशनलाइज बँकमध्ये गेलं तिथे हे. आणि दुसरं म्हणजे मी आत्ता एक दुसरं नवीन आता एक टॉय शॉप काढायचं याच्याकरता उद्योग माझ्या मुलाच्या नावाने काढलेलं आहे. सगळ्यात बेस्ट मला एक्सपिरियन्स आला म्हणजे आपली जनता सहकारी बँक आहे, PM, म्हणजे त्यांच्यामध्ये 5% कोलॅटरल आहे. त्याच्याकरता सर्व्हिसेस करता 5% आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग करता काहीतरी 10 का 20% ते घेतात मॅन्युफॅक्चरिंग करता. 20 लाखापर्यंत सर्व्हिसेसला मिळतं आणि 50 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंगला मिळतं. कुठली तर PM एम्प्लॉयमेंट जनरेशन योजना आहे, जरूर लोकांनी घ्या. 15 दिवसात प्रोसेसिंग होतं आणि फास्ट आणि व्यवस्थित आणि विदाउट, तुम्ही ऑनस्ट सांगायचं नाही नॅशनलाइज बँकेचं हे काय द्यायला लागत. जनता सहकारी बँकेचा माझा पर्सनल एक्सपिरियन्स. सर एकच सांगतो म्हणजे होता, त्यामुळे काय होतं, लोनला तुम्ही मालक होता म्हणजे ऑलरेडी, आणि नॅशनल बँकांना तुम्हाला मालक नाही करत, तुम्हाला लोन प्रोसेसिंग, त्यामुळे त्यांची प्रोसेस वेगळी अंडर RBI आहे. आणि कॉपरेटिव्ह बँकांमध्ये यू आर बिंग ट्रीटेड ॲज अ शेअर होल्डर वन्स यू अप्लाय फॉर लोन, त्यामुळे तिथं वेगळी. सो विथ ड्यू रिस्पेक्ट सर, कारण हे एंडलेस आहे, म्हणजे आयोजकांकडनंच मी सांगतो की मलाही जेवायचं आहे. सो प्लीज, मी
फक्त त्या एक पॉईंटला Interest आहे, sir. काउंटर एकच पॉईंट हा काउंटर मला प्रत्येक ठिकाणी अनुभव येतो की नॅशनलाइज बँक्स वर्सेस अदर बँक्स. पण विथ ड्यू रिस्पेक्ट टू यू अँड युअर एक्सपिरियन्स, म्हणून मी मगाशी म्हटलं की पर्सनल एक्सपिरियन्सपेक्षा ना ब्रॉडर लेवलला विचार करूया की आपल्याला काय करायचं आहे आणि आपण चालूया. तुम्ही मला 100 क्वेश्चन्स विचारा यावर, मी नक्कीच सॅटिस्फाय नाही होणार तुम्ही, पण निदान आन्सर करते. सर आपण जेवताना नक्की बोलू 100%. का करतात याच्याविषयी जे काय तुमचा दृष्टिकोन असेल चार्टर्ड अकाउंटंट म्हणूनचा, तो मला ऐकायला आवडेल. कारण हे सहज शक्य आहे की नाही नाही हे सगळं कंटाळा आला, मी नाही करत, नोकरी केलेली परवडली, घरात रोज बोलणी खाण्यापेक्षा आपण याच्याऐवजी एक, तेव्हा एक जोगळेकर चार्टर्ड अकाउंटंट याच्याकडे कसा बघतो? क्रिएटिव्ह नाही करू शकत चार्टर्ड अकाउंटंट. शिकलो आम्ही, खूप काय काय केलं, आम्ही PhD झालो, म्हणजे आता मी थोडं इन्फॉर्मल बोलतो, पण ना आम्ही क्रिएटिव्ह नाही केलं. माझं एकही प्रॉडक्ट नाही जे मी तुम्हाला दाखवू शकतो बाबा ही खुर्ची मी बनवली. सो मला थोडं प्रचंड आधार आहे, सो कदाचित माझा आन्सर बायस्ड असेल, पण नोकरदार सुद्धा तेवढेच महत्त्वाचे. फायनली विचार करा, व्यवसाय काही एकटा चालवत नाही, दॅर इज अ टीम. सो त्याच्या अंडर मी तर मानतो, आय एम ऑफ द ओपिनियन एव्हरीवन इज अ ओनर टू द एक्सटेंट ऑफ देअर डिपार्टमेंट्स, वेदर इट इज परचेस, सेल. प्रत्येक नोकरदार हा त्या त्या डिपार्टमेंटचा मालक असतो. सो तोही व्यवसायच करत असतो, फक्त तो 9 ते 5 करतो, कदाचित जास्त करत असेल, आणि व्यावसायिक 24 तास करतो. आणि व्यावसायिक थोडंसं एक्स्ट्रा रिस्पॉन्सिबिलिटी घेतो की बॉस मला पैसे नाही मिळाले तरी चालतील, माझ्या गव्हर्नमेंट ड्यूज, माझे एम्प्लॉईज आणि माझ्या वेल विशर्सना 7 तारखेला किंवा 10 तारखेला पैसे मिळेल. एवढाच फरक आहे माझ्या मते व्यवसाय आणि नोकरीमध्ये. रेस्ट इज ऑल ॲट टाइम. मी खास करून सांगेन की यासाठी म्हणून मी विश्वकल्याण गुरुकुल सेवा फाउंडेशन नावाने काम करते की खरंच या रीतीने सगळे जोगळेकर या रीतीने विश्वाचं कल्याण करायला शकतात. व्हेरी क्रेडिटेबल. सगळ्या जोगळेकरांना मनापासून नमस्कार. आम्ही त्याला अंत्योदय म्हणतो. एनिवे आपण थांबूया का? कारण मला ते सो नाव विल हॅव अ ब्रेक, म्हणजे आपण लंचसाठी ब्रेक करूया. बरं, सगळ्यात महत्त्वाचं जस्ट आठवण करून देण्यासाठी, बरं लंच नंतर 2 सेशन आहेत. एक म्हणजे